12वी केमिस्ट्री सोल्युशन टॉपिक अभ्यासतोय. तर यापूर्वी आपल्याला माझं केमिस्ट्री मेड इझी बाय हेमंत अदलिंगे हे चॅनल YouTube वरती तुम्ही पाहिलंय. यापूर्वी 9 लेक्चर्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत. सर्व लेक्चर्स तुम्हाला समजले असतावे. त्यामध्ये काही अडचण आली तर मला तुम्ही कधीही फोन करू शकता किंवा तर माझं आजचं हे 10वं लेक्चर आहे. तर बऱ्याच जणांनी माझ्या चॅनलला शेअर केले, लाईक केले, सबस्क्राईब केले. आणखी तुम्ही सर्वांनी ज्यांनी शेअर, लाईक आणि सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून यापुढची सर्व लेक्चर्स तुम्हाला आपोआप म्हणजे माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. म्हणजे 12वीचे आपण सर्वच टॉपिक या YouTube वरती टाकणार आहे. तुम्हाला सहजासहजी समजून जातील अशा पद्धतीने मी ही लेक्चर्स घेतोय. तर सोल्युशन टॉपिक मध्ये आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अभ्यासतोय. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला 2 प्रॉपर्टीज अभ्यासल्या. पहिली प्रॉपर्टी लोअरिंग इन वेपर प्रेशर, दुसरी प्रॉपर्टी एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आणि आज आपण तिसरी प्रॉपर्टी अभ्यासणार आहे ते डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. प्रॉपर्टीचं नाव काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. त्याच्या अगोदर फ्रीजिंग पॉइंट ची डेफिनेशन आपल्याला बघायची. फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय बघा. फ्रीजिंग पॉइंट इट इज द टेम्परेचर at which solid state and liquid state of a substance possess same vapor pressure. Solid state and liquid state of the substance possess same vapor pressure. त्याचं वेपर प्रेशर कसं असतं दोन्हीचं. एखादा पदार्थ तो सॉलिड स्टेट मध्ये आणि लिक्विड स्टेट मध्ये पण आहे. आणि ज्या टेम्परेचरला तो या दोन्ही चा वेपर प्रेशर ज्या टेम्परेचरला इक्वल असतो तेच टेम्परेचर म्हणजे फ्रीजिंग पॉइंट. डेफिनेशन कशी सांगितली? इट इज द टेम्परेचर ॲट विच सॉलिड स्टेट ऑफ द सबस्टन्स अँड लिक्विड स्टेट ऑफ द सबस्टन्स possess same vapor pressure. दोन्ही अवस्था पदार्थाच्या ज्या टेम्परेचरला इक्वल किंवा सेम वेपर प्रेशर देतात किंवा सेम वेपर प्रेशर असतं त्याच तापमानाला त्याला म्हणायचं फ्रीजिंग पॉइंट ऑफ दॅट सबस्टन्स. किंवा ही व्याख्या आपल्याला अजून पर्यायी एका दुसऱ्या अर्थाने पण सांगता येईल, दुसऱ्या पद्धतीने पण सांगता येईल. इट इज द टेम्परेचर ॲट विच सॉलिड स्टेट अँड लिक्विड स्टेट ऑफ द सबस्टन्स कोएक्झिस्ट. कोएक्झिस्ट याचा अर्थ दोन्हीच्या अवस्था कोएक्झिस्ट होतात. सॉलिड स्टेट ऑफ द सबस्टन्स, लिक्विड स्टेट ऑफ द सबस्टन्स दे कोएक्झिस्ट. दोन्ही एकाच ठिकाणी आलेले असतात. दोन्ही फेजेस एकाच टेम्परेचरला
मिळू शकतात यालाच म्हणायचं कोएक्झिस्टन्स आणि मग त्याच टेम्परेचरला म्हणायचं फ्रीजिंग पॉइंट. तर फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन सांगितल्यानंतर फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन आपण काय सांगितली? इट इज द टेम्परेचर ॲट विच सॉलिड स्टेट अँड लिक्विड स्टेट ऑफ द सबस्टन्स possess same vapor pressure. त्याच्यानंतर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन म्हणजे खाली आणणं, खच्चीकरण करणं, लोअर करणं. लोअर म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला लोअर म्हणजे कमी करणं म्हणतो. प्युअर सॉल्व्हंट possess स्टँडर्ड फ्रीजिंग पॉइंट. उदाहरणार्थ पाणी घेतलं, स्टँडर्ड फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर 0 डिग्री सेल्सिअस. शुद्ध स्वरूपातलं पाणी हे 0° तापमानाला फ्रीज होतं, म्हणजे त्याचं सॉलिड स्टेट मध्ये रूपांतर होतं. म्हणजे 0° हे तापमान म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर. तर जनरली ऑल substances they freezes at its standard temperature, but freezing point of substances can be lower by adding a non-volatile solute. Non-volatile solute. तर समजा आपण एखादा लिक्विड घेतलाय, लिक्विड सॉल्व्हंट घेतलाय, तो त्याच्या स्टँडर्ड टेम्परेचरला फ्रीज होतोय. आपल्याला त्याचं फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस करायचं आहे, कमी करायचं आहे, त्यालाच लोअरिंग म्हणायचं. तर फ्रीजिंग पॉइंट लोअर करण्यासाठी त्याच्यामध्ये काय ऍड करावं लागेल? तर नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍड करायला पाहिजे. इफ ए नॉन व्होलाटाइल सोल्यूट इज ऍडेड इनटू द प्युअर सॉल्व्हंट, इट्स फ्रीजिंग पॉइंट डिप्रेसेस or lower down. It cannot freeze at its standard temperature, but its temperature again lowers down, means there is depression in freezing point. If suppose T0 freezing point of a pure solvent, freezing point of pure solvent, if a non-volatile solute is added into that pure solvent, then T, that is the freezing point of a solution. सोल्युशन कधी झालं? या प्युअर सॉल्व्हंट मध्ये आपण नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍड केला, ते झालं सोल्युशन. T0 freezing point of pure solvent, T freezing point of a solution means non-volatile solute plus this pure solvent, that is solution. तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मग कसं काढायचं? डेल्टा TF is equal to T0 minus T. Delta TF, delta change, T temperature, change in temperature during F means during freezing of that liquid. It is the difference between these two temperatures. T0 हे मोठी असणार आहे क्वांटिटी, T0 freezing point of pure solvent and T freezing point of solution. Difference between these two
it is known as depression in freezing point, that is delta TF. तर याचा आपण आता ग्राफ बघूया. If we plot a graph of vapor pressure versus temperature, वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर हा जर ग्राफ आपण प्लॉट केला, आता समजा प्युअर सॉल्व्हेंट आहे, प्युअर सॉल्व्हेंट याचं वेपर प्रेशर कमी 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 होत आलंय. या ठिकाणी या टेम्परेचरला हा प्युअर सॉल्व्हेंट फ्रीज होतोय आणि म्हणून इथं आपण ही लाईन अशी ऍक्सिस वरती घेतली आणि हे झालं T0. प्युअर सॉल्व्हेंट it freezes, pure solvent it freezes at this point. At this point the temperature is T0. This is the freezing point of pure solvent, that is denoted by symbol T0. If a non-volatile solute is added into the pure solvent, vapor pressure of the solution decreases. आता या प्युअर सॉल्व्हेंटचं जे वेपर प्रेशर आहे ते वेपर प्रेशर काय होईल, या सॉल्व्हेंट मध्ये नॉन व्होलाटाइल सोल्यूट टाकल्यामुळं याचं वेपरायझेशनची क्षमता कमी होईल आणि मग ते आपल्याला खालच्या ग्राफनं असं दाखवता येईल. त्याचं वेपर प्रेशर त्याच्यापेक्षा कमी 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 येत राहणार, कारण त्याचं याच्यामध्ये काय टाकलाय आपण, नॉन व्होलाटाइल सोल्यूट टाकलाय. प्युअर सॉल्व्हेंटचा हा ग्राफ झाल्यानंतर, हा कर्व झाल्यानंतर हा जो येणार आहे तो कर्व सोल्युशन, म्हणजे या सॉल्व्हेंट मध्ये आपण सोल्यूट टाकल्यामुळे हे झालं सोल्युशन. या सोल्युशनचा ग्राफ कंपॅरेटिव्हली या कर्व पेक्षा खालच्या बाजूला येईल, लोअर होईल, वेपर प्रेशर कमी होईल, म्हणून सोल्युशनचा ग्राफ हा इथं आपण असा दाखवला. या प्युअर सॉल्व्हेंट मध्ये आपण नॉन व्होलाटाइल सोल्यूट टाकला, हे झालं सोल्युशन. सोल्युशन मध्ये त्याचं वेपर प्रेशर काय होणार आहे, या कर्व पेक्षा थोडंसं खालच्या बाजूला येणार आहे. म्हणजे हे इथं जे दाखवते ते इथं हे अशा पद्धतीने वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इट डिक्रीजेस because of addition of non-volatile solute. Means solution freezes at the point this, that is this is the point or this is the temperature at which the solution freezes. Solution चं वेपर प्रेशर कमी 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 होत गेलं, जसं टेम्परेचर कमी करू तसं टेम्परेचर या बाजूला वाढतंय, म्हणजे असं इकडं या बाजूला आल्यानंतर काय होणार आहे, टेम्परेचर कमी कमी होत राहणार. या टेम्परेचरला म्हणजे टेम्परेचर T ला काय होणार आहे, तर वेपर प्रेशर ऑफ द सॉलिड स्टेट अँड लिक्विड स्टेट दे बिकम्स इक्वल. दिस इज द टेम्परेचर, this is the temperature at which solution freezes. आता समजा आपण हा B आणि C कर्व घेतला, त्याच्यानंतर हा D हा पॉइंट घेतला, हा E घेतला आणि हा E to F हा. तर प्युअर सॉल्व्हेंट या
परंतु याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यामुळे हे झालं सोल्युशन. नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यामुळे हे सोल्युशन जे झाले ते सोल्युशन इथं फ्रीज होण्याच्या ऐवजी आणखी खाली येणार आहे आणि या टेम्परेचरला ते फ्रीज होणार आहे. आणि या टेम्परेचरला सोल्युशन फ्रीज झाल्यामुळं हा एवढ्या पार्टनं काय होणार आहे, वेपर प्रेशर कमी होणार आहे. एवढं म्हणजे फ्रीजिंग पॉइंट इथं फ्रीज होण्याच्या ऐवजी इथं फ्रीज होणार आहे. म्हणजे टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून आता या ठिकाणी वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हेंटचा असेल P0, इथं वेपर प्रेशर असेल P, आणि हे T0 आणि हे T या दोन्ही मधला हा जो फरक असेल तो डेल्टा TF असा असेल. B to D हे जे अंतर आहे ते अंतर that is equivalent to this B to E means BE is directly proportional to BD and it is equal to delta TF is equal to P0 minus P. ही जी डेल्टा TF ची जेवढी व्हॅल्यू येईल त्याच प्रमाणामध्ये इथं P0 minus P म्हणजे लोअरिंग इन वेपर प्रेशर येईल. डेल्टा TF डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट that is equal to lowering in vapor pressure. डेल्टा TF डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हे कशाच्या प्रमाणात असेल, याच्या लोअरिंग इन वेपर प्रेशरच्या प्रमाणात असेल. BE कर्व हा जो BE कर्व आहे B to E सॉरी BE ही लाईन जी आहे ती कोणाच्या प्रपोर्शन मध्ये असेल, BD च्या प्रपोर्शन मध्ये असेल. BE proportional to BD means delta TF that is equal to P0 minus P. त्यानंतर आपल्याला that is delta TF is directly proportional to M. Small m means molality of the solution. M means molality of solution. Not capital M. Capital M means molality. Small m means molality. Delta TF means depression in freezing point. It is directly proportional to molality of the solution. Means it is also written as delta TF is equal to Kf into M. Where इथं आपण काय म्हटलं, where M ला molality of solution, Kf molar depression in freezing point, molar depression in freezing point, or it is also known as cryoscopic constant. Cryoscopic constant. And delta TF means depression in freezing point. डेल्टा TF ला आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हणणार आहे. KF ला काय म्हणणार आहे, मोलार डिप्रेशन कांस्टेंट, और इट इज आल्सो नोन एज क्रायोस्कोपिक कांस्टेंट. M means molality of the solution. Delta TF is equal to Kf into M. त्यानंतर पुढचा भाग आहे, if M is equal to 1 molar, then delta TF is equal to Kf. Depression in freezing point, it is directly equal to cryoscopic constant. त्यानंतर पुढचा भाग आहे तो डेल्टा TF. M means molality means number of moles of solute dissolved into kilogram of the solvent.
m आपण n2 म्हणजे काय म्हटलंय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आता हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण कसं काढतो n2 W2 by n2 n2 number of moles of solute W2 mass of the solute m2 molar mass of the solute त्यानंतर W1 mass of the solvent m1 molar mass of the solvent एक हा अंक आपण सॉल्व्हंट साठी वापरणार आहे आणि 2 हा अंक आपण सोल्यूट साठी वापरणार आहे आता W2 म्हणजे मास 2 सोल्यूट साठी वापरले मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय m मोलार मास ऑफ 2 सोल्यूट यावरून नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट त्याच्यानंतर W1 हे सॉल्व्हंट साठी वापरतोय मास ऑफ सॉल्व्हंट m1 मोलार मास ऑफ सॉल्व्हंट तर आपण हेच असं लिहू शकतो आता डेल्टा TF is equal to KF into m means m is equal to number of moles of solute N2 they are present in W1 gram of solvent that is W1 kilogram of the solvent कारण मोलॅरिटीला सॉल्व्हंट हा किलोग्राम मध्ये मेजर करायचा आहे नॉट लिटर मध्ये किंवा क्यूबिक डेसिमीटर मध्ये घ्यायचा आहे N2 m is equal to N2 by W1 म्हणजे हे N2 ची किंमत तुम्हाला माहिती आहे N2 means W2 by M2 W1 ची किंमत आपल्याला माहिती आहे W1 म्हणजे mass of solvent per 1000 ग्रॅम मध्ये येणार आहे म्हणजे इथे काय येणार आहे पुढे डेल्टा TF is equal to KF into m means W2 into 1000 divided by m2 into W1 म्हणजे से डेल्टा TF is equal to 1000 into KF into W2 divided by m2 W1 this is the relation that is to calculate depression in freezing point where mass of solute is known mass of molar mass of solvent is solute is known mass of solvent is known and if cryoscopic constant of that solvent is known then we can calculate depression in freezing point or if all depression in freezing point is given molar mass of the solute is given mass of solvent is given cryoscopic constant is given then mass of solute added into the solvent can be calculated that is the third property that is depression in freezing point ठीक आहे तर आजचं आपल्याला ही तिसरी प्रॉपर्टी समजली असावी समजली नसेल तर आपण फोन करू शकता तर ठीक आहे ओके